इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाने राज्याचं वातावरण चांगलंच तापलं होतं। या प्रकरणात वेळोवेळी ट्विस्ट आलाय। आधी पीडित तरुणी प्रियकरासोबत गेली, त्यानंतर आपण त्याच्यासोबत मर्जीने गेल्याचंही तिनं सांगितलं। आईकडे जाण्यासही नकार दिला। सभागृहात गेल्यानंतर तिनं परत आपला जबाब बदलला। त्यामुळे या प्रकरणाला वेळोवेळी वेगळं वळण मिळालंय। आता त्यात आणखी भर पडली आहे। पीडित तरुणीनं पुन्हा एकदा आपला जबाब बदललाय। त्यात तिनं आरोपी प्रियकर तरुणाविरोधात गंभीर आरोप केलाय। त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे। पीडितेनं आता पोलिसांसमोर आपला जबाब फिरवलाय, ज्यामुळे आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागलंय। पीडितेनं मागील 2 दिवसांपूर्वी पोलिसांसमोर हा जबाब दिलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे। पीडितेनं आपल्यावर अत्याचार झालाय असा जबाब पोलिसांना दिलाय। पीडितेनं जे आरोप लावलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस तपास करत पुरावा गोळा करत आहेत। ज्यावेळी ती अल्पवयीन होती त्यावेळी आरोपीनं आपल्यासोबत शरीर संबंध ठेवले होते, असं पीडित तरुणीनं आपल्या जबाबात म्हटलंय। पीडितेच्या जबाबावरून आरोपीला अटक करता येत नाही। जे आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने पुराव्याची पडताळणी होईल। वेळोवेळी वेगवेगळे स्टेटमेंट समोर आली आहेत। न्यायालयासमोर केलेलं स्टेटमेंट आणि आता पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट वेगळं आहे। स्टेटमेंटमध्ये विभिन्नता आहे, त्यामुळे तांत्रिक पुरावे किंवा इतर पुरावे असतील ते समोर येतील, त्या अनुषंगाने आपण आरोपीवर कारवाई करणार आहोत, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। पीडित तरुणी वारंवार आपले जबाब बदलत आहे, त्यामुळे भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालाय। पीडितांना यावेळी ही जबाब फिरवलाय। आरोपीनं बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवले असा आरोप पीडित तरुणीनं केलाय। हा तिचा नवा आरोप आहे, शिवाय तो गंभीर आहे। 2 दिवसांपूर्वी पीडितेनं पोलिसांसमोर असा जबाब दिल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। पीडितेनं सतत जबाब फिरवल्यानं सखोल चौकशी होणार असल्याचं पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी स्पष्ट केलंय। वारंवार जबाब बदलत असल्यानं तरुणीच्याही अडचणी पुढे वाढण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।